नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बघूया आजचे बातमीपत्र। आई, ह्या रुजदा गुळ पावडरने पदार्थाला खरी चव येते। अगदी बरोबर। शुद्ध सेंद्रिय रुजदा गुळ पावडर, दरम्यान पौष्टिक आणि चवदार। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कळमनुरी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आश्लेषा वैभव चौधरी व नगरसेवकांचा आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला। हा सत्कार मुंबईतील मलबार हिल येथील शासकीय निवासस्थान नंदनवन बंगल्यावर पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली। तसेच कळमनुरी शहरातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष आश्लेषा वैभव चौधरी यांनी कळमनुरी शहरातील साईनगर, ग्रीन पार्क, सीताराम नगर व महाकाली नगर हे संपूर्ण परिसर नगरपालिका हद्दीत समाविष्ट करून घेण्याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले। तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता असल्याने या कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्यांची सकारात्मक दखल घेत शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या बाबींचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले। या भेटीमुळे कळमनुरी शहराच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी श्रीराम बांगर, राम कदम, वैभव उर्फ पाटील, बबलू नगरसेवक आर पत्की, शिवराज चौधरी पाटील, कैलास पारवे, किशोर खिल्लारे, गंगाधर बेले, रवी शिंदे, शैलेश उबाळे शिंदे, गजानन उर्फ बाळू पाटील, शेख शकील, फहीम नाईक, कुलभूषण बुरसे, सतीश खरजुले, शिवाजी भुसारे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।